तर मित्रांनो, हे जे शेत दिसतंय आपल्याला जप्ती पारगावमध्ये, हे यांनी केलेलं आहे बघा. आणि ह्या शेतातलं सगळं पीक, हे बांधावरचे झाडंसुद्धा वाहून गेलेत बघा. आपण पाहू इथला कापूस. तुम्हाला किती खर्च आलता कापसाला? 1.5 लाख रुपये आलता. 10 एकर जमीन केली आपण इथं. 1.5 लाख रुपये खर्च आलता आपल्याला. काहीच नाही राहिलं, सगळं कापूस पिपूस सगळं उपटून गेलं इथं. सर्वे वगैरे झाला की इथला सगळं? झालेलं, पण अजून कसलीच मदत नाही झाली सरकारची. अजून तरी मदत नाही झालेली. शासनाने खरं या गरीब शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आज इथं काहीच नाही आहे, म्हणजे अगदी एक कणसुद्धा शिल्लक नाही बा पूर्ण. आणि आता पुढं काय आहे, तुम्ही काय करणार आहेत आता? काहीच करतात नाही सध्या. ह्याचा खर्च करायला लागणार आता. हे सगळं लेवल करायला लागणार. खड्डे पड्याचं खंदून गेलं ना सगळं. मग आता काही बजेट आहे का नाही शिल्लक काय करायला? काहीच नाही राहिलं. पहिलाच खर्च ह्याला सगळा, आता तेच निघत नाही. बरोबर आहे. सध्या लई अवघड परिस्थिती. नक्की या शेतकऱ्यांचा आपण विचार की. तुमचं काय नाव आहे पूर्ण? शेख फारूक भाई आहेत. आणि यांनी हे बटैनी शेत केलेले, लक्षात घ्या. बटैनी म्हणा किंवा ठोक्यानी म्हणा, जे काय. आणि असं खर्च करून म्हणजे जवळजवळ 1.5 लाख त्यांनी खर्च केला आणि तो पूर्ण पाण्यात गेला. हे नदी आहे बघा, नदीच्या कडीचं हे शेत आहे. पूर्ण वाताहत झालेली शेतकऱ्यांची. नक्की यांना काही नाही काही मदत झाली पाहिजे. शेताची अवस्था जर बघितली बघा, कसं खांदून गेलेले हे. इतकं खोल खांदून गेले. म्हणजे वाट लागणे हा जो शब्दप्रयोग आहे, तो या शेतकऱ्यांसाठी लागू पडतो. किती वाट लागली.